तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक वारंवार अपयशी होऊनही यशस्वी कसे होतात आणि काही लोकांकडे सर्व काही असूनही ते कायम दुःखी का असतात? याचं उत्तर आहे मानसिकता. कारण परिस्थितीपेक्षा तुमची मानसिकता तुमचं आयुष्य ठरवत असते. आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की मानसिकता बदलल्यामुळे आयुष्य कसं बदलतं. मानसिकता म्हणजे काय? मानसिकता म्हणजे आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि जगाबद्दल कसा विचार करतो. आपल्या विचारामधून भावना तयार होतात. या भावनामधून कृती निर्माण होते आणि कृतीमधून आपलं भविष्य घडत असतं. म्हणूनच म्हटलं जातं, विचार बदला, आयुष्य बदलेल. जर मनात नेहमी नकारात्मक विचार असतील तर प्रत्येक संधीमध्ये अडथळे दिसतील, पण सकारात्मक आणि मजबूत मानसिकता असेल तर प्रत्येक अडचणीत संधी दिसेल. दोन व्यक्तींची मी तुम्हाला गोष्ट सांगते. समजा दोन व्यक्तींना एकच समस्या आली. पहिली व्यक्ती म्हणते, माझं नशीबच खराब आहे. दुसरी व्यक्ती म्हणते, यातून मला काय शिकायला मिळेल. समस्या दोघांची एकच होती, पण मानसिकता वेगळी होती. विचार करण्याची पद्धत वेगळी होती. काही वर्षानंतर पहिली व्यक्ती तिथेच राहिली आणि दुसरी व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचली. फरक फक्त होता विचारांचा, मानसिकतेचा होता. खूप लोक सतत तक्रारी करत राहतात, घरच्यामुळे, नोकरीमुळे, परिस्थितीमुळे, नशिबावर. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला बळी समजत राहाल तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही. यशस्वी लोक जबाबदारी स्वीकारतात. ते म्हणतात, माझं आयुष्य आहे, त्यामुळे ते बदलण्याची जबाबदारी ही माझी स्वतःचीच आहे. जेव्हा तुम्ही जबाबदारी घेता तेव्हा बदल सुरू होतो. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे शिकण्याची संधी आहे. लहान मूल चालायला शिकताना किती वेळा पडतं, पण ते चालण्याचा प्रयत्न सोडत नाही. जर ते पहिल्याच वेळी हार मानलं तर असं आज ते चालायला शिकलं नसतं. तसंच आपल्या आयुष्यातही आहे. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवून जातं. म्हणून अपयशाला कधीही घाबरू नका. आपण दिवसभर स्वतःशी बोलत असतो, पण अनेकदा आपण स्वतःलाच कमी लेखतो. माझ्याकडून हे होणार नाही, मी काही खास नाही, माझं नशीबच खराब आहे, हे शब्द तुमचा आत्मविश्वास नष्ट करतात. त्याऐवजी स्वतःला सांगा, मी शिकू शकतो, मी प्रयत्न नक्की करणार, मी नक्की यशस्वी होईन. स्वतःशी सकारात्मक बोलणं ही यशाची सुरुवात आहे. तुमच्या आसपासची माणसं तुमच्या मानसिकतेवर खूप मोठा प्रभाव टाकतात. जर तुम्ही कायम नकारात्मक लोकांच्या संगतीत राहिलात तर तुम्हीही नकारात्मक व्हाल. पण जर तुम्ही प्रेरणादायी, मेहनती, सकारात्मक, यशस्वी लोकांमध्ये राहिलात तर तुमची विचारसरणी बदलू लागेल. म्हणून तुमचा मित्रपरिवार आणि वातावरण काळजीपूर्वक निवडा. अनेक लोकांकडे खूप काही असतं, पण जे नाही त्यातच ते जास्त विचार करत राहतात. परिणामी ते दुःखी राहतात. दररोज सकाळी 3 गोष्टींचा नक्की आभार माना. तुमचं शरीर, तुम्हाला दिलेलं कुटुंब, तुमचं आयुष्य. कृतज्ञता मनाला शांतता देते आणि मानसिकता सकारात्मक बनवते. ज्यांची स्वप्न मोठी असतात त्यांची मानसिकता देखील मोठी असते. स्वतःला मर्यादामध्ये अडकवू नका. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे विचार करत आहात त्यापेक्षा जास्त सक्षम आहात. आज तुम्ही जिथे आहात ते कायमच नाही. मेहनत आणि योग्य मानसिकता तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकते, यशाच्या शिखरावरती. लोक म्हणतात, उद्यापासून बदलणार, पण उद्या कधी येत नाही. बदलाची सुरुवात आत्तापासून, आजपासून करा. आज एक चांगला विचार करा. आज एक सकारात्मक सवय लावा. आज स्वतःवर विश्वास ठेवा. लहान बदलच मोठं आयुष्य घडवतात. आयुष्य बदलण्यासाठी नेहमी परिस्थिती बदलण्याची गरज नसते. अनेकदा फक्त मानसिकता बदलण्याची गरज असते. लक्षात ठेवा, तुमचे विचार तुमचं भविष्य घडवतात.
म्हणून नकारात्मकतेऐवजी सकारात्मकता निवडा. भीतीऐवजी धैर्य निवडा. तक्रारीऐवजी कृती निवडा. आणि मग बघा, मानसिकता बदला. आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. लोक म्हणतात, पैसे कमवायचे असतील तर खूप कष्ट करा. कष्टाने पैसा आपोआप येतो. पण मग प्रश्न असा आहे, लाखो गरीब लोक रोज मेहनत करतात तरीही गरीब का राहतात? काही लोक तर रोज 12 तास 14 तास काम करतात तरीसुद्धा महिन्याच्या शेवटी खात्यामध्ये काही शिल्लक राहत नाही. फक्त कष्टाने पैसा आला असता तर रोज रोज 12 तास काम करणारे लोक श्रीमंत व्हायला हवे होते. परंतु त्यांना तर महिन्याचा खर्च भागवताना नाकी नऊ येतात. याउलट काही लोक रोज फक्त काही तासच काम करतात आणि आपलं सुपीक डोकं वापरून कोट्याधीश बनतात. असं का घडत असेल, याबद्दल कधी विचार केला आहे का? पैसा खरंच मेहनतीतून येतो का, की विचारांच्या पद्धतीतून येतो? याबद्दल सविस्तर आपण हे जाणून घेऊयात पुढे. कारण पुढे जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमचं पैशाबद्दलचं विचार करण्याचं तंत्र कायमचं बदलून टाकेल. श्रीमंत लोक आणि गरीब लोक यांच्यामधला खरा फरक त्यांच्या बँक बॅलन्समध्ये नाही, तर त्यांच्या मानसिकतेवर आहे. गरीब माणूस म्हणतो, माझ्याकडे पैसे नाहीत, तर श्रीमंत विचार करतो, मी जास्तीत जास्त पैसे कसे कमवू शकतो. फरक फक्त एका प्रश्नाचा आहे, पण परिणाम आकाश पाताळाचा आहे. त्यामुळे विचाराची ही जी संधी असते, विचार करण्याची ही मर्यादा असते, ती मानसिकता आहे, ती नक्की बदला. चला तर मग जाणून घेऊया 3 सिक्रेट्स जे तुम्हाला श्रीमंत लोक पैसे कमवण्यासाठी वापरतात, ते मी आत्ता सांगण्याचा प्रयत्न करेल आणि गरीब लोक समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. अभावांचं विचारधन. जिथे मन नेहमी म्हणतं, माझ्याकडे अमुक एक गोष्ट पुरेशी नाही, माझं काही होणार नाही. लोकांजवळ भरपूर पैसा आहे, माझ्याकडे मात्र काहीच नाही. संधी फक्त नशीबवान लोकांनाच मिळते, माझं तर नशीबच खराब आहे. हा विचार म्हणजे मनाचा एक अदृश्य कैदखानाच आहे, जो माणसाला मेहनत करूनही पुढे जाऊ देत नाही. कारण जेव्हा माणसाचं मन अभावांवर लक्ष केंद्रित करतं, तेव्हा ते संधीकडे नाही, अडचणीकडे पाहतं. एका कंपनीच्या 2 मित्रांवर सारखीच परिस्थिती ओढावली. दोघांचीही नोकरी एकाच दिवशी गेली. पहिला मनात विचार करतो, आता माझं काही खरं नाही, माझं आयुष्य संपलं, आता हातात काही शिल्लक राहणार नाही. तो मनामध्ये गुंततो. तर दुसरा मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करतो. तो म्हणतो, जे झालं ते छान झालं, आता मला काहीतरी नवीन सुरू करण्याची संधी मिळाली आहे, मी या संधीचा पुरेपूर फायदा घेणार. तो मित्र स्वतःच्या मानसिकमध्ये गुंतून राहत नाही. फरक फक्त विचारांचा आहे, पण परिणाम, एकाला संकट दिसतं तर दुसऱ्याला संधी दिसत असते. त्यामुळे मानसिकतेमुळे खूप मोठा बदल आयुष्यामध्ये होऊ शकतो. हा विचार सांगतो, जगात सर्वांसाठी सर्व गोष्टी पुरेशा आहेत. मी माझ्या किमतीने मूल्य निर्माण करू शकतो. मी शिकू शकतो, वाढू शकतो आणि कमवूसुद्धा शकतो. हा माइंडसेट तुम्हाला मर्यादातून बाहेर काढतो आणि शक्यतेकडे घेऊन जातो. तुमचं मन जेव्हा अभावापासून समृद्धीकडे वळतं, तेव्हा आधीच तुमचा प्रवास श्रीमंतीच्या दिशेने सुरू झालेला असतो. कारण मानसिकता खूप मोठा बदल करून जाते तुमच्यामध्ये. तुम्ही जर सतत म्हणत राहिलात, तुमच्याकडे काय नाही, याऐवजी तुम्ही काय मिळवू शकता या गोष्टीवर फोकस करा. दररोज स्वतःला विचारा, आज मी काय नवीन करू शकतो. इतरांचं यश बघून त्यांचा मत्सर कधीही करू नका, तर त्यांच्यापासून प्रेरणा घ्या. कारण दुसऱ्याचं यश हे तुमचं नुकसान नाही, ते प्रमाण आहे की असं करणं तुमच्यासाठी सुद्धा शक्य आहे. तुमच्या मनाला आभार मानण्याची सवय लावा. रोज 3 गोष्टी लिहा ज्या तुमच्याकडे आहेत. हे तुमच्या मेंदूला मी
मी संपन्न आहे असा संदेश देतं. मी सर्व काही करू शकतो हे वाक्य दररोज स्वतःच्या अंतर्मनाला समजावून सांगा. तुमच्या मनावर ठसवा की संधी अमर्यादित आहे आणि मर्यादा फक्त माझ्या विचारांमध्ये आहेत. जेव्हा तुम्ही अभावावर लक्ष देता तेव्हा तुम्ही अभाव वाढवता, पण जेव्हा तुम्ही समृद्धीवर लक्ष देता तुम्ही ती अजून आकर्षित करत असता स्वतःकडे. थोडक्यात भयभीत झालेलं मन म्हणजे संधीचं मन आणि श्रीमंत नेहमी संधी पाहणाऱ्यांकडे जाते. भीती बाळगणाऱ्याकडे श्रीमंती कधीही येत नाही. त्यामुळे तुमची मानसिकता बदलू शकता. आपण खूप वर्षापासून एक वाक्य ऐकत आलो आहोत, वेळ म्हणजे पैसा. पण खरं सांगू का, हे अर्धवट सत्य आहे. कारण वेळ म्हणजे पैसा नाही, वेळ म्हणजे विचार करण्याची पद्धत, म्हणजे टाईम माइंडसेट. आता हे नेमकं काय सांगतं? बहुतेक लोक असं म्हणतात, जितकं जास्त काम तितकं जास्त पैसा येणार. पण वास्तव्य अगदी उलट आहे. तुमच्याकडे किती वेळ आहे यापेक्षा तुम्ही त्या वेळेचा काय निर्माण करता, काय शिकता आणि काय मूल्य देता हे जास्त महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, एक कारागीर आहे आणि एक अभियंता. दोघांनाही काम करण्यासाठी एका दिवसाचा कालावधी आहे, 24 तासच आहेत. पण कारागिराने 12 तास काम करून 1000 रुपये कमवले, पण अभियंत्याने फक्त 2 तास काम करून एक प्रोजेक्ट डिझाईन केला आणि 10,000 रुपये कमवले. फरक फक्त वेळेचा नाही, फरक आहे विचारांचा. कारागीर वेळ विकतो, पण अभियंता मूल्य निर्माण करतो. हाच फरक मेहनत आणि माइंडसेटमध्ये सुद्धा आहे. श्रीमंत लोक वेळेकडे वेगळ्या नजरेने पाहतात. ते वेळ खर्च करत नाहीत, तर वेळेची गुंतवणूक करतात. ते असा विचार करतात की वेळ मी कुठे गुंतवली तर मला दीर्घकाळ फायदा होईल. उदाहरणार्थ, नवीन कौशल्य शिकण्यासाठी, पुस्तकं वाचण्यासाठी, नेटवर्क वाढवण्यासाठी इत्यादी. श्रीमंत लोक सिस्टीम तयार करतात. ते कामासाठी स्वतःवर अवलंबून राहत नाहीत, तर आपल्या कामाचं योग्य व्यवस्थापन करत असतात. गरीब व्यक्ती म्हणतो मी 24 तास काम करतो, पण श्रीमंत म्हणतो 24 तास मी माझ्या सिस्टीमला कामाला लावतो. पैसा कमवण्यासाठी तुम्ही स्वतः नाही, तर तुमच्या आयडियाज, टीम आणि गुंतवणुकी काम करत असतात. श्रीमंत लोक वेळेला योग्य वापर करतात. ते विचार करतात मी माझा अमूल्य वेळ अशा गोष्टींवर वापरतोय का जिथे त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. श्रीमंत लोक वेळेचे गुलाम नसतात, ते वेळेला स्वतःसाठी काम करायला शिकवतात. टाईम माइंडसेट विकसित करण्यासाठी प्रॅक्टिकल टिप्स जाणून घेऊयात. तुमची वेळ मोजा, फक्त तास नाही तर परिणाम मोजा. रोज स्वतःला विचारा, आज मी जे केलं त्यातून माझं मूल्य वाढलं की कमी झालं. अर्जंट कामापेक्षा इम्पॉर्टंट कामावर अधिक लक्ष द्या. म्हणजे केवळ जगण्यासाठी नाही तर वाढीसाठी वेळ द्या. आणि शिका. प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याऐवजी इतरांकडून करून घ्या आणि असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करा. फ्री टाईमला ग्रोथ टाईम बनवा. रिकामी वेळ म्हणजे सोशल मीडिया नाही, ती वेळ तुमची पुढील स्टेप तयार करण्यासाठी वापरा. तुमची स्वतःची ग्रोथ करण्यासाठी वापरा. तुमच्याकडे दररोज 24 तास असतात, पण श्रीमंत आणि गरीब यातला फरक इतकाच. श्रीमंत लोक 24 तासामध्ये विचार वापरतात आणि गरीब लोक फक्त वेळ. म्हणून पैसे कमवायचे असतील तर वेळ वाढवायची नाही, वेळेचा अर्थ बदलायचा आहे, त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे. तुम्ही जर लर्निंग माइंडसेट तयार केला तर अर्निंग माइंडसेट नंतर येईलच आपोआप. बहुतेक लोक आयुष्यात कमाईच्या मागे धावत राहतात, पण श्रीमंत लोक शिकण्याच्या मागे धावतात. कारण त्यांना माहिती असतं कमाई ही शिकण्यासाठी साईड इफेक्ट असतं.
तुम्ही किती कमवता ते तुमचा बँक बॅलन्स ठरवत नाही, ते ठरवतो तुमचा ज्ञानाचा बॅलन्स. त्यासाठी लर्निंग माइंडसेट तयार करा. तो काय आहे? म्हणजे असा दृष्टिकोन जिथे माणूस प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो. तो अपयशालाही प्रश्न विचारतो, हे सगळं असं का झालं? मी पुढच्या वेळी यापेक्षा वेगळं काय करू शकतो? तर असलेला माणूस फक्त विचारतो, मला यासाठी किती पैसे मिळणार? या दोघांमधला फरक इतकाच की पहिला वाढत जातो तर दुसरा आहे तिथेच राहतो. 2 मित्रापैकी पहिला फक्त पगारासाठी काम करतो. तो म्हणतो, माझं काम संपलं की मी फ्री आहे. तो पैसे कमावतो, पण ते पैसे वाढत नाहीत. तर दुसरा कामात प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवीन शिकतो. नवीन तंत्रज्ञान, नवीन ग्राहकांशी संवाद, नवीन पद्धती. तो म्हणतो, आज मी एक कौशल्य वाढवलं म्हणजे उद्या मी एक संधी मिळवली. 2 वर्षांनी पहिला मित्र अजूनही त्याच जागी आहे त्याच जागी आहे. मात्र दुसरा मित्र टीम लीडर झाला, कारण त्याने लर्निंग माइंडसेट तयार केला होता. यासाठी श्रीमंत लोक काय वेगळं करतात हे आपण बघूयात. ते प्रश्न विचारतात, उत्तर नवीन शोधतात. ते नेहमी विचारतात, हे असं काम करतो, यातून मी हेच काम वेगळ्या पद्धतीनं कसं करू शकतो? कारण विचार करणं हा मेंदूचा व्यायाम आहे. श्रीमंत लोक शिकण्यासाठी रोज काही वेळ राखून ठेवतात. पुस्तकं, पॉडकास्ट, कोर्स हे त्यांचं रोजचं मेंटल डाएट असतं. श्रीमंत लोक चुका करण्यास घाबरत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं चुका म्हणजे लपलेल्या शिकवणी आहेत. गरीब लोक चुका करणं टाळतात. श्रीमंत लोक मात्र चुका करतात, त्या सुधारतात आणि त्यामधून नवीन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. श्रीमंत लोक ग्रोथ ओव्हर फॉर्मॅट निवडतात. दररोज थोडं अनकम्फर्टेबल वाटणं म्हणजे वाढ होणं, म्हणून ते नवीन विचार, नवीन काम, रिस्क घेत असतात. जे नवीन कौशल्य शिकत नाहीत ते कमावणं थांबवतात आणि जे रोज शिकतात त्यांचं कमावणं कधीही थांबत नाही. हा फक्त विचारांमधला बदल आहे आणि मानसिकतेचा बदल आहे. मानसिकता विकसित करण्यासाठी दररोज 30 मिनिटं शिकण्यासाठी राखून ठेवा. पुस्तकं, ऑडिओ बुक, काहीही, पण स्वतःमध्ये गुंतवणूक करा. तुमच्याजवळ लर्निंग करण्यासाठी वेगळे पुस्तकं, दररोज शिकलेल्या नवीन गोष्टी त्यामध्ये लिहून काढा. हे तुम्हाला तुमची स्वतःची वाढ होत आहे याचं प्रूफ आहे. स्मार्ट लोकांमध्ये वेळ घालवा. ज्यांचं बोलणं तुम्हाला विचार करायला भाग पाडेल त्याच कंपनीसोबत राहा. म्हणजे तुमचं सगळ्यात मोठं हे इन्व्हेस्टमेंट आहे भविष्यासाठी. नवीन गोष्टी करण्यासाठी मनाला सवय लावा. प्रत्येक महिन्याला एक नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा. ते भाषण, व्हिडिओ असो, एडिटिंग असो की मग अजून कोणत्या मोटिवेशनल गोष्टी ऐकणं असो, हे तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे. लक्षात ठेवा, श्रीमंत ही ज्ञानाचं फळ आहे. जितकं तुम्ही शिकता तितकं जग तुम्हाला नवीन संधी देतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या मनात विचार येईल, मी अजून कमावतोय की नाही, तेव्हा स्वतःला विचारा, मी अजून शिकतोय की नाही. कारण शिकणं थांबलं म्हणजे वाढ थांबली, आणि वाढ थांबली म्हणजे श्रीमंतीही थांबलेली असते. त्यामुळे तुमची मानसिकता तुमच्या विचारांवर खूप मोठा बदल करू शकते. आज तुम्हालाच ठरवायचं आहे, आयुष्यभर फक्त काम करायचं आहे की माइंडसेट बदलून पुढील आयुष्य उज्ज्वल करायचं आहे. कारण एक दिवस मेहनत करून तुम्ही थकून जाल, पण योग्य माइंडसेट, आत्ता तुम्ही बदललेला माइंडसेट तुमचं स्वतःचं जग निर्माण करायला मदत करू शकतं. तुम्ही रोज मेहनत करता, झगडता आणि स्वप्न पाहता, पण आज स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा, मी फक्त कष्ट करतो की दिशा शोधतो? श्रीमंत लोकांनी हे खूप आधी समजून घेतलंय. ते जग बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते फक्त स्वतःचा विचार बदलतात आणि तो विचार त्यांच्या जगाला बदलतो.
मात्र हे सिक्रेट कोणीही तुम्हाला सांगणार नाही. त्यामुळे श्रीमंत लोकांना ते विचारण्याऐवजी आपण स्वतःला विचारा की श्रीमंत होण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही आहे, फक्त विचारांची दिशा बदलण्याची गरज आहे. हे विचार तुम्ही रोजच्या जीवनामध्ये नक्की अवलंबू शकता आणि यातून तुमच्या आयुष्याला एक खूप मोठं वळण येऊ शकतं. तर तुम्हाला या व्हिडिओमधून काय शिकायला भेटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या माइंडसेट बदलल्यामुळे आयुष्यात काय बदल होईल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहिण्याचा प्रयत्न करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.